प्रबोधन सैनिक समाज पार्टीतर्फे जारी करण्यात येणारे व्हिडिओ असतील किंवा लेख असतील, हे प्रबोधन आहे, समाजाचं प्रबोधन आहे आणि हे अविरत चालू आहे. त्यामुळे ह्या सैनिक समाज पार्टीचं प्रबोधनाचं टार्गेट मात्र करप्टेड लोक आहेत. करप्टेड लोक आहेत, वंशवादी आहेत आणि गुंड प्रवृत्तीचे आहेत. पण आम्ही लॉफुल असेंब्ली असल्यामुळे कोणाचीही नाव न घेता टीका करतो. हे आमचं टॅलेंट आहे. कारण 90% म्हटलं म्हणजे जवळजवळ त्यांना लागतं, ठोका बसतो आणि त्यांना वाटतं की आपणही त्याच्यामध्ये येतो. आम्ही एकदम त्यांच्या वर्मावर घाव घालतो. त्यामुळे हा जो सैनिक समाज पार्टीचा प्रबोधनाचा विषय आहे, त्या 90% लोकांनी सुधारावा याच्यासाठी अजिबात नाही. कारण त्यांना ते सुधारणार नाहीत. कारण मी आत्ता एक सेरेना विल्यम ही खेळाडू, हिचं एक हे तिचा लेख वाचला. त्यामध्ये त्याने सांगितलं की तिने किती मोफत गोरगरिबासाठी मोफत दवाखाना कसा काढला, कसे कष्ट केले आणि तिथं जाऊन तिने स्वतःची सर्व प्रॉपर्टी विकली आणि गरिबासाठी तिने दवाखाना काढलेला आहे, मोफत काढला आहे. आणि शेवटी MRIची मशीन घ्यायची होती, त्यासाठी तिचा आलिशान बंगला विकून काढला. आता तिच्यासारख्या प्रवृत्तीचे किंवा मान्य अण्णा हजारे सारख्यांच्या प्रवृत्तीचे हे लोक आहेत. या सैनिक समाज पार्टीमध्ये ते विचारवंत म्हणून आलेले आहेत. त्यांच्या विचारावर आणि तिच्या लेखामध्ये शेवटी त्या लेखकाने लिहिलं होतं की दळींदर आपल्या देशातील जे नेते असतील, संडास आणि गटारीच्या पैशासुद्धा कमिशन खातात. त्याचे क्रच पकडून आम्ही हा प्रबोधनाचा व्हिडिओ बनवत आहोत. कारण या 90% लोकांना ते भ्रष्टाचारी आहेत, संडासाच्या कमिशन खातात, गटारीच्या पैसे खातात, हे सगळं आहे. त्यांना माहिती आहे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री यांच्यामध्ये 90% घुसलेले आहेत. आता जेव्हा आमचा हा बाण सुटतो तो त्यांना लागतो, पण त्यांच्याकडून आम्ही सुधारण्याची अपेक्षा करत नाही. कारण त्यांची पैदासच त्याच्यासाठी झालेली असेल. परंतु तुम्ही तुमच्या परीने काही असा, पण आमच्या हक्काच्या सरकारमध्ये नको आहात. म्हणून तुम्हाला काढून टाकण्यासाठी, अशा 90% लोकांना काढून टाकण्यासाठी हे प्रबोधन आहे. सैनिक समाज पार्टीतर्फे प्रबोधन आहे. आता त्यासाठी टीका करणाऱ्याची संख्या जशी आपले शिवराम पाटील आहेत, ते नावानिशी टीका करतात. किंवा अण्णा हजारेने पण काही लोकांवर केसेस दाखल केल्या. आता काही लोकांवर ईडी होतात. हे एका लोकांना टार्गेट करत बसण्यापेक्षा सैनिक समाज पार्टीने एक थेसिस सिद्धांत मांडला आहे की यांना सत्तेतून बाहेर काढता येईल म्हणजे येईल. का तर कसं काढायचं, तर आम समाजातील नागरिकांना हे प्रबोधन का सांगायचं की यस, तुम्ही शांत बसू नका, तुम्हाला लुटल्या जात आहे, तुमच्या कराच्या पैशाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात आहे. ते अनुदान म्हणजे आपल्याच पैशाचं अनुदान असतं, त्याच्यावर तुम्ही हे लोक भ्रष्टाचारी लोक डल्ला मारतात. म्हणून यांना 90%मध्ये तुम्ही काढून टाका. आम समाजातल्या नागरिकांना आवाहन केलं आहे की यांना काढून टाका. मग कसं काढून टाकायचं, तो प्लॅन सैनिक समाज पार्टीने तयार केलेला आहे. फक्त सैनिक समाज पार्टीच्या प्लॅनला साथ देण्यासाठी आम समाजातील नागरिकांनी यायचं आहे. कारण सैनिक समाज पार्टी धैर्यशील पार्टी आहे, धैर्यवान जनतेची पार्टी आहे. आणि सैनिक समाज पार्टी यांना टार्गेट करत या राजकारणातली घाण साफ करणार, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि ही घाण साफ करायची आहे. घाण 90% घाण आहे, त्यांना साफ करायचं आहे. आणि तरच राजा छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार, खास सरकार सत्तेवर बसवण्यासाठी या प्रबोधनाने जागृत झालेला आम समाजातील नागरिक
जनता संपूर्णची संपूर्ण सैनिक समाज पार्टीबरोबर येणार आहेत. कारण यांना आजपर्यंत नेतृत्व मिळालं नव्हतं, ते सैनिक समाज पार्टीने बहाल केलं आहे. त्यासाठीच आमचे तुकाराम डफळ यांनी पण आज एका जिल्हा परिषदमध्ये लाखो करोड रुपये खर्च करून करणाऱ्यांच्या गोषवारा घेण्यासाठी एक त्यांचे मित्र त्यांची भेट घेतली आणि तो पण व्हिडिओसोबत आम्ही पाठवलेला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे प्रबोधन आहे, हे नक्की खूप पुढे जाणार आहे. गाडीबाबांच्या स्वच्छता अभियानासारखं त्यांनी तरी कचरा साफ करायचा विषय सांगितला, परंतु आम्ही ह्या राजकारणातला कचरा साफ करण्यासाठी हे प्रबोधन करत आहोत. आणि तमाम जनतेने या प्रबोधनाचा लाभ घेऊन सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये सामील होण्याचं, फॉर्म भरून सामील होण्याचं धाडस केलं आहे आणि गर्दी केली आहे. त्यामुळे सर्व समाजाचे, सज्जन समाजाचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.